आम्हा नकळे ज्ञान नकळे वैराग्य, कथा हरिनाम गातो आम्ही. पतित पावन ऐके हे बिरुद, सांगता विशद लाज नाही. तुका म्हणे आम्हा तारिले अनंते, वाहिली ती चित्ते चरणद्वी. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आली आहे तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी. जाती कुळ माझे गेले हरपूनी, श्रीरंगा वाचुनी आन नेणे. किती तो शिकवाल मज वेळोवेळी, मी तया गोवळा रातली. जाती धर्म सर्व सांडून सर्व सोडून वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने निघाले. आज वारीच्या याच वाटेवरून आपण पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणार आहोत. संत मोहम्मद शेख यांनी विठ्ठल भक्तीत स्वतःला वाहून घेतलाय. त्यांची पालखी अहिल्यानगरच्या श्रीगोंदातून विठ्ठल भेटीच्या ओढीनं मार्गस्थ झाली आहे. तर जातीभेद नाही, आम्हा वैष्णवांना एका नारायणाचा. सर्व भाव तुका म्हणे इथं भेद नाही, वर्ण पावन ते चरण विठोबाचे. वारकऱ्यांचा हा उत्साह, प्रेम, बंधुभाव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाटेवरून थेट आपल्यासोबत जोडला आपला वारी मित्र अभिनेता संदीप पाठक. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. मी संदीप पाठक झी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज जरा वेगळी सुरुवात आहे. आम्ही जात असताना इथं ही दिंडी मला भेटली आणि अत्यंत महत्त्वाची आहे, खूप पुरोगामी आहे. श्री मोहम्मद शेख पालखी सोहळा श्रीगोंदा आणि दिंडी क्रमांक आहे 16. आणि मी ह्या बैलगाडीमध्ये मस्त काय पिपाणी नगारा आणि हे चला वाजवा. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची. तर हे सगळे वारकरी आहेत, दिंडी आहे, त्यांची पालखी आहे. सगळ्यांबरोबर आपण संवाद साधूया, जाणून घेऊया. सगळी श्रीगोंद्याचे वारकरी आहेत आणि एवढी छान गोड बैलगाडी आहे आणि मागं पालखी आहे. आज लय मजा येणार आहे माऊली. चला बोला पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा श्रीगोंदा. आपल्यासोबत हे सगळे प्रमुख माणसं आहेत, महत्त्वाची माणसं आहेत या पालखीतली, दिंडीतली. त्यांना आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की म्हणजे मला वेगळ्या अर्थाने ही पुरोगामी अशासाठी वाटते की वारकरी संप्रदाय, वारी हे मी नेहमी म्हणतो की एकतेचं, समानतेचं, एकात्मतेचं, मानवतेचं प्रतीक म्हणजे आपला वारकरी संप्रदाय आहे, वारी परंपरा आहे. याच्यामध्ये मला सगळ्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना हे निदर्शनास आणून द्यायचं आहे की शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा आहे, संत शेख मोहम्मद महाराज. म्हणजे इथे वारीमध्ये कुठली जात नाही, काही नाही. मी नेहमी म्हणतो की काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेली आहेत. त्याच्यामुळे त्याला कुठली जात नाहीये, धर्म नाहीये. म्हणजे बघा, मुस्लिम संत आहेत पण ही अनेक वर्षांची श्रीगोंद्याची परंपरा आहे आणि त्यांच्याकडून हे आपण जाणून घेऊया. काय सांगाल? कारण बाहेर बघा ना, वारीच्या बाहेर जर डोकावलं तर सगळा जातीभेद,
धर्मावरनं तेढ भांडणं दंगली सगळं आहे आणि वारीमध्ये संत शेख मोहम्मदची पालखी आहे. सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या समकालीन संत. 16व्या शतकातले हे संत होऊन गेले. त्यांनी मुस्लिम धर्मात जरी जन्म घेतलेला असला तरी त्यांनी जीवनभर वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. अभंग त्यांचा योग संग्राम नावाचा ग्रंथ आहे. त्यांची अभंगवाणी आहे, अमृतवाणी आहे. त्यांचं ग्रंथ संपदा खूप मोठी आहे. निष्कलंक प्रबोध आहे, पवन विजय आहे. सगळं त्यांचं साहित्य जे आहे ते मराठीत आहे. आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी 12व्या वर्षापासून वारकरी संप्रदायाचा जीवनाचा स्वीकार केला. आणि त्यांचा एक अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे, कातकीला काट्याचे वेडे आत निपजले केवडे, फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुती कठीण अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा जो अभंग आहे हा प्रसिद्ध अभंग 16व्या शतकातला आहे. आणि 16व्या शतकापासून त्यांनी जो मंत्र दिलेला आहे, जसं पांडुरंगाकडे जातीय भेद नाही तसं सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी देखील कुठलाही भेद नाही. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी अनेक चमत्कार देखील केलेले आहेत. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा त्या मालोजीराजे भोसले यांनी गुरु मानलं. आणि गुरु मानल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्ही आमचे गुरु आहात, आता तुम्हाला सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे योग साधना करणारे होते, तर या साधनेसाठी तुम्हाला सुपीक भूमी कोणती आहे असं मालोजीराजेंनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं चांभरगोंदा. जे आत्ताचं श्रीगोंदा आहे त्याला पूर्वीचं नाव चांभरगोंदा होतं. हो, गोविंद चांभार नावाचे संत होऊन गेले. आणि गोविंद चांभार हे मोठे संत होते आणि त्यांच्या नावानं चांभारगोंदा असं नाव पडलं. आणि ही लक्ष्मीने वसवलेलं शहर आहे. अशा प्रकारची भावना भूवैकुंठ म्हणून श्रीगोंद्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणून त्या शहरामध्ये मला साधना करायची असं सांगितल्यानंतर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना मालोजीराजे भोसलेंनी त्या ठिकाणी इनाम दिला, तिथे मठ बांधून दिला. आणि मठामध्ये त्यांनी जीवनभर तपस्या करत असताना त्यांनी शेवटी संजीवन समाधी ही श्रीगोंद्यामध्ये घेतलेली आहे. आणि जगाच्या पाठीवरचं एक वेगळं उदाहरण आहे. त्यांनी संजीवन समाधी घेत असताना त्यांनी सपत्नीक संजीवन समाधी घेतली. त्यांनी ज्यावेळेस संजीवन समाधी घेण्याचा विचार त्या ठिकाणी व्यक्त केला त्यावेळेस त्यांच्या धर्मपत्नीनं सांगितलं, तुम्हाला एकट्याला घेता येणार नाही, मला सुद्धा समाधी घ्यायची. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझा योग अभ्यास नाही, संजीवन समाधीसाठी योग अभ्यास लागतो. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं मला योग अभ्यास शिकवा. 6 महिन्यात योग अभ्यास शिकून त्या दोघांनी संजीवन समाधी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता माझ्यासोबत श्रीगोंद्याचे काकासाहेब कदम आहेत. ते म्हणले, सर थांबा, एक दणका अभंग मी म्हणणार आहे खणखणीत आवाजामध्ये, होऊन जाऊ द्या. हे धरतो मी, हे माझं काम. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. चंद्र सूर्य हे तुझेच डोळे, चंद्र सूर्य हे तुझेच डोळे, जसे शरदाचे चांदणे जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही, तुझ्या कृपेनं मला विठ्ठला नाही काही उणे. काय आवाज आहे तुमचा माऊली. हा, आज म्हणजे तुम्ही माझा ना दिवस असा प्रसन्न झाला माझा तुमचा आवाज ऐकल्यानंतर, खरंच. आता मला सांगा, एरवी तुम्ही श्रीगोंद्यामध्ये असताना गुणगुणत असाल आणि वारीमध्ये ही भजन अभंग भारुड गवळणी, काय फरक वाटतो वारीमध्ये आल्यानंतर? म्हणजे मागलं काही एक वेळेस मृत्यू विसरण पण वारी विसरणार असा भाव असतो आमचा. म्हणजे त्यातून असं वाटतं, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुमच्या
तुमच्याकडं आवाजाची देणगी बरं आहे राव. नाही पांडुरंगाने दिली न कशामुळे माहिती का, तुम्ही गात असताना मी असं बघत होतो, अरे हाच गळा मला जर दिला असता तर मी सगळ्यांपेक्षा गळा वाटलो असतो आणि अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. तुमचं बरं आहे राव. घरी समजा काही भांड्याला भांड लागलं, भांडण झालं की आनंद याजी, बायकोकडे बघून एक कडवं म्हटल्यानंतर बायको लगेच थांबा चहा टाकते. आपले गळे असे येत, बरोबर आहे. आहे का नाही? भांड्याला भांडं लागतं. इकडे भांड्याला भांड लागतं. हा? भांड्याला भांडं लागतं. बघा ना तुमचा आवाज तो हो बरोबर, भांड खरंच. फेकून मारत असतो. 100%. वा वा वा. भगवंत माऊली आहेत. हा, भगवंत वाळके, भगवंतराव वाळके. आणि हे म्हणले की संदीप सर, श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचाच अभंग मी म्हणणार आहे. अरे म्हणलं वा, आम्हाला ऐकायला आवडल. होऊन जाऊ दे. होता आधी मुसलमान होता, होता आधी मुसलमान होता, होता आधी मुसलमान होता, होता आधी मुसलमान होता. ब्रह्मरूप लागे हाता, ऐसे संतांचे वचन, वचन ऐसे संतांचे वचन. वचन. संत शेख मोहम्मद महाराज यांची पालखी आहे आणि श्रीगोंद्याचे वारकरी आहेत आणि त्यांचा अभंग आता भगवंतराव यांनी गायलेला आहे. कुठली जात नाही, धर्म नाही, त्यांनी त्यांच्या अभंगातून सुद्धा माणुसकीचा संदेश दिलेला आहे. माऊली आणि आपला देश, आपलं राज्य हे समता, बंधुता, एकात्मता आणि मानवता ह्याच्यावर ठामपणे उभा आहे. आत्ता माझ्यासोबत श्री राधाराणी वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या सगळ्या मुली आहेत. श्रीगोंद्यामध्ये आहे. आणि तुमच्या संस्थेबद्दल जरा आमच्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना माहिती द्या. मी हरिभक्त प्राणी प्रमिलाताई पुणेकर. श्रीगोंद्यामध्ये आमची श्री राधाराणी बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेमध्ये आत्ता सध्या 20 मुली त्या ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांच्या शिक्षणाचा विषय असा असतो, सकाळी उठल्यानंतर त्यांचा पहाटे रियाज होतो. रियाज झाल्यानंतर सकाळी 8 वाजता श्रीमद भगवद्गीतेचा पाठ होतो, त्यांचं पाठांतर होतं. त्यानंतर शाळेतही मुली त्या ठिकाणाहून जात असतात आणि शाळेत गेल्यानंतर पुन्हा 5-5:30 वाजता त्या आल्यानंतर तिथून पुढे हरिपाठ भजन होतं. हरिपाठ भजन झाल्यानंतर परत त्यांचा दिनक्रम आहे तसा शाळेचा अभ्यास वगैरे होतो आणि नंतर त्या विश्राम करतात. सुंदर असं गायन त्या मुली आता सध्या करतात. आणि विशेषत्वानं म्हणजे की चांगली मोठमोठाली माणसं वारीला चालायचं म्हटलं की दमून जातात, पण अक्षरशः श्रीगोंद्यातून निघाल्यापासून पायाला फोड आले तरी सुद्धा आमच्या मुली अजून दमल्या नाहीयेत, थकल्या नाहीयेत. ही विशेष गोष्ट आहे. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा मी तुला खायला देते. लोण्याचा गोळा मी तुला खायला देते. खायला देते, पाणी घेऊन येते. खायला देते, पाणी घेऊन येते. एका जनार्दनी तुला झोका मी देते.
जो कामी देते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा पाण्याला जाते, रडू नको बाळा पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. श्री संत काळोबा महाराज पालखी सोहळा चिंबळे काळेवाडी इथले हे वारकरी आहेत, इथली पालखी आहे. आणि हे सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा यांच्या भेटीचा छोटासा सोहळा होतोय. एकमेकांना नारळ देऊन हा सोहळा होतो आहे आणि दोन्ही बैलगाड्यांमध्ये आहेत. आता माझ्यासोबत फार इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. आणि ही जी मस्त सर्जाराजाची बैलजोडी जी आहे ती तुमची आहे. आणि ही श्री शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा पंढरपूरपर्यंत येणार आहे. काय भावना आहेत, कसं वाटतंय? खरं तर खूप चांगल्या भावना आहेत. राष्ट्रीय ऐक्याचं प्रतीक सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी रथ ओढण्यासाठी आमच्या बैलजोडीला मान मिळाला हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आमचा खरं तर पारनेर तालुका आहे, निघोज गाव आहे माझं. मी शासनाच्या सेवेमध्ये कृषी अधिकारी म्हणून श्रीगोंदा येथे काम करतो. तर गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या मुळं आम्हाला हा मान मिळाला. आणि मोहम्मद महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे समकालीन संत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी महाराजांना गुरु मानलं होतं. त्यांना श्रीगोंद्यात आणलं आणि त्या ठिकाणी सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांची संजीवन समाधी आहे. आणि श्रीगोंदा ते पंढरपूर असा हा सोहळा या रस्त्याने मार्गक्रमण करवत असतो. आणि ही जी बैलजोडी आहे त्याचं नाव काय त्यांचं दोघांचं? खासदार आणि सोन्या ही बैलजोडी आहे. नाही, तुम्ही आत्ताच्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये महाराष्ट्राचं वातावरण जसं टॉप लेवल आहे तशी महाराष्ट्रातली खिलार क्षेत्रातली ही टॉपची बैलजोडी आहे. ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला ही बैलजोडी यापूर्वी चाललेली आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीला चाललेली आहे. आणि अजून 2 जोड आहेत. हा जोड आम्ही आज जुंपला तर दुसरा जोड उद्या असतो की जेणेकरून बैलांना पण त्रास होत नाही. त्यांची नावं काय आहेत? त्यांचं एकाचं नाव सरदार आहे, दिलदार आहे. वा 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 वा, सरदार आणि दिलदार. वा. आणि दुसरी जोडी आहे ती संग्राम आणि सावकार. तर आपलं तर प्रत्येकाचं काहीतरी मागणी, आपण पंढरपूरला चालले, ही एकमेव अशी आहेत प्राणी त्यांचं काहीच मागणं नाही पण पंढरपूरच्या पालखीला चालले. वा 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 वा. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ या ठिकाणी आता दणका भारूड सादर करणार आहेत. हा, होऊन जाऊ द्या दणका आवाजात. माझ्या नवऱ्याने मला किती तरी मारलंय बघा. काय झालं? काय म्हणते, मला वारीला जायचं, माझा नवरा मला जाऊन द्या ना वारीला. आणि यांचा ज्ञानबा तुकाराम चाललंय. घरी जायचं नाही ना, अजिबात नाही. मला साहेब जायचं नाही, चल घरी. संदीप पाठक साहेब
मला जायचे वारीला. माझा नवरा काय मला जाऊन देत नाही. मला लय त्रास आहे, मला यायचं साहेब तुमच्या बरोबर. नाही ताई, मला सांगा तुमचा नवरा कोण आहे? माझा नवरा बघा हे असलाय बघा, काय करावं. आणि हे वारीला जाऊ देईन? काय जाऊन देत वारीला? साहेब यांच्या घरामध्ये काहीच नाही हो. माझ्या अंगावर लुगडं सुद्धा नाही साधं साहेब. काय करा मग शेजारीचा घेऊन आले साहेब. मग आणि हे जे आहे ना साहेब, मी माझ्या ते शेजाऱ्याकडून मागून आणले. मी सांगू का साहेब माझी व्यथा सांगू का तुम्हाला? अगं दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. ए दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नको ग बाई, यो यो नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. संदीप पाठक साहेब, मला वारीला जायचंय. माझा नवरा मला जाऊन देत नाही बघा. पण काय करू? जायचंय तुला वारीला? मला वारीला जायचंय. मला माझं नामस्मरण करायचं, माझ्या भगवंताचं नामस्मरण करता जायचं साहेब. सांगू का काय? अव मोडकेच्या घराने तुटकेचे शप्पर. साहेब याच्या घरी काहीच नाही. मी कशी राहते बघा, माझ्या आईबापाच्या नावाकरता मी राहते. मी मराठमोळी आहे ना, मग आईबापाचं नाव जायला नको साहेब, म्हणून मी त्यांच्याकरता राहते. मोडक्याच्या घराने तुटकेचे छप्पर. साहेब तशी बी राहिले असते मी, पण काय करू? घरात देव घर नाही, मला दादला नको ग बाई. अगं दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. घरात देव घर नाही, मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. दादला नको बाई, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. हा दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मी नेहमी म्हणतो आम्ही आनंदवारीतून घर बसल्या दर्शन देतोय तुम्हाला, पण पुढच्या वर्षी विचार करा, वारीला या. महाराष्ट्र जन्मलेल्या प्रत्येक माणसानं वारी केलीच पाहिजे. वारी केलीच पाहिजे. वारी केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. वारी झालीच पाहिजे. रामकृष्ण हरी. जगत भारी पंढरीची वारी. कुंडली असुरी स्वभाव निर्भय अंतर, मानसी निष्ठुर अतिवादी, याती कुळ इथं असे अप्रमाण, गुणाचं कारण असे अंगी. सर्व भेदभाव विसरून वारकरी भक्तीत दंग झालेले पाहायला मिळाले. समाजात जाती धर्माच्या नावानं वाद होत असताना वारीत मात्र पुरोगामी विचारांचं अनोखं दर्शन घडतंय. वारीतील हाच उत्साह आणि भक्तीचा सोहळा आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा प्रवास सुरूच आहे, पण आजच्या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असुदा नाम, रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी.